हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता तुमच्या सर्वांनाच लागलेली आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, अनेक प्रश्न तुमचे आलेले होते, की दादा आम्हाला किती हप्ते आता एकत्र मिळणार आहे? कारण की नोव्हेंबर महिना तर 1 महिना झालेला आहे आणि डिसेंबरला संपण्यासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहे आणि डिसेंबर, नोव्हेंबर आता हे हप्ते जानेवारी मध्ये मिळणार, तर म्हणजे एकूण किती हप्ते मिळणार आहे? 3 हप्ते एकत्र मिळणार आहे का? ₹4,500 भेटणार आहेत का? की 3,000 भेटणार आहे? सोबतच लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी खुशखबर सुद्धा आहे. गॅस हप्ता वाटप सुरू झालेला आहे. सोबतच जो निराधार योजना आहे, याचाही वितरणाचा जो कालावधी आता फिक्स करण्यात आलेला आहे. जेणेकरून मला सरकारपुढे एकच म्हणणं आहे, की जर तुम्ही गॅस हप्ता वाटप करू शकता, जर तुम्ही निराधार योजनेचा जो हप्ता आहे वाटप करू शकता, तर मग लाडक्या बहिणींना हप्ता वाटप का नाही? हाच प्रश्न माझ्या मनामध्ये पडलेला आहे. तर तुमच्या मनामध्येही हा प्रश्न पडलाय का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की गॅस हप्ता वाटप सुद्धा सुरू आहे. तिकडे निराधार योजनेचा वाटप सुद्धा सुरू होईल. तर तुम्हाला भेटलेच असतील. पण मला हा प्रश्न आहे, की लाडक्या बहिणींना का बरं हप्ते दिले जात नाहीयेत? आणि त्यामध्येच आता 2 हप्ते खरंच सरकार एकत्र देऊ शकतं का? की 3 हप्ते सरकार एकत्र देणार आहे? सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत सांगणार आहे आणि अगदी ऑथेंटिक न्यूज देणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, आपण कालपासनं म्हणण्यापेक्षा इथून 1.5 ते 2 महिन्यापासून सरकारवर इतकी कळकळाटून टीका करत आहोत. त्याच्या माध्यमातून मला खूप सारे मेल्स आलेले आहेत लाडक्या बहिणींनो, खूप सारे मेल्स आलेले आहेत, की तुम्ही अशा पद्धतीने सरकारवर टीका का करतायत? तुमचं चॅनल सुद्धा बंद होऊ शकतं. तर लाडक्या बहिणींनो, आपण कुणालाही भिणार नाहीये. आपण स्वतः लॉयर आहे लाडक्या बहिणींनो. आपण सर्व नोटीसला उत्तर देणार आहोत. पण मला एवढंच म्हणायचं आहे, तुमच्या हक्कांसाठी लढणार कोण? आणि महाराष्ट्रातील सगळेच युट्यूबर बघतोय. फक्त 3,000 भेटणार, 4,000 भेटणार, 4,500 भेटणार, हे करू, ते करू, मागणी पत्र करू, काहीच अर्थ नाहीये. जोपर्यंत आपण सरकारवर टीका करणार नाही लाडक्या बहिणींनो, तोपर्यंत सरकार जागे होणार नाहीये. हे बाकीचे जर तुम्ही बघितले असेल, फक्त आणि फक्त त्यांचे व्ह्यूज आणि आपले व्ह्यूज मधला जर डिफरन्स बघितला, तर तिकडे लाखो व्ह्यूज असतात आणि आपल्या YouTubeला खूपच कमी व्ह्यूज असतात. याचा अर्थ असा नाही लाडक्या बहिणींनो, की आपले व्हिडिओ पोहोचत नसेल. आपले व्हिडिओ पोहोचतायत म्हणून आपल्याला मेल येतायत. तुम्ही का असे सरकार विरोधात मेल्स म्हणजे व्हिडिओ बनवताय? तर लाडक्या बहिणींनो, आपण पहिली स्टेप तर फुलफिल केली आहे मला असं वाटतं. पहिली स्टेप तर आपण पूर्ण केलेली आहे, की आपण सरकारपर्यंत आपला आवाज, तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. लाडक्या बहिणींनो बघा, 2 महिने संपले पण खात्यामध्ये पैसेच नाही. लाडक्या बहिणींच्या बँकात चक्रात ₹3,000 कधी येणार? बघा लाडक्या बहिणींनो, अनेक महाराष्ट्रातील गोरगरिबीण बहिणी आहेत. त्यांना आपल्या मोबाईलला, त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. त्यांना मोबाईल चेक करता येत नाही. तर त्यांना मेसेज येत नाहीये, की बाबा 2 महिन्यापासून पैसे जमा झाले नाहीयेत. तर त्या अनेक बहिणी काय करताय, बँकेमध्ये जाऊन पाहताय आणि जात असताना त्यांना ऑटोचा पैसा, याचा पैसा, त्याचा पैसा सगळे आणि जिथे गेल्यानंतर तुम्हाला निराशाच हाती येत आहे. तर अशा बहिणींनी काय करावं? हा सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा. अन्यथा माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये बघून घेतील. ही तर आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि या रेषेला कुणीच मिटू शकणार नाहीये. 2 महिने उलटून गेले तरी पैसे नाही आहेत. 2 महिने उलटून देखील योजनेचे पैसे न मिळाले लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या 2 महिन्यापासून अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये सध्या पैशाच्या प्रतीक्षेत आहे. इकडे तुम्ही जे अनुदान योजना आहेत, बरोबर, निराधार योजना आहेत, त्या तुम्ही देऊन राहिला. गॅस हप्ता वाटप करून राहिलात. मग लाडक्या बहिणींना का नाही? तुम्हाला पैशाची निवांत गरज होती. तुम्हाला महानगरपालिकेसाठी, नगर परिषदेसाठी जो लाडक्या बहिणींचा निधी आहे, तो तुम्ही तिकडे दिला का? याबद्दल सुद्धा तुम्ही स्पष्टीकरण द्या. तुम्हाला निवडणूक आयोगाने ऑलरेडी सांगितलंय, की तुम्ही जे योजना आहेत त्या राबवू शकता. तुम्ही योजनांचा निधी वाटप करू शकता, हप्ते देऊ शकतात. मग तुम्ही का बरं अशा पद्धतीचे भाष्य करत आहेत, की बाबा आमच्यावर काही प्रतिबंधात्मक गोष्टी असतात, तर आम्ही त्या करू शकत नाही. याचंही उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे. एका बाजूला निवडणूक आयोग जर बरोबर असेल, तर तुम्ही चुकला असाल. नाहीतर तुम्ही बरोबर असेल, तर निवडणूक आयोग चुकीचं असेल. तुम्हीच ठरवा, कारण की तुमच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे. हे मी महाराष्ट्र सरकारला आव्हान करतोय आणि किती दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, याबद्दल सुद्धा तुम्ही शाश्वती देणं किंवा स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण
लाडक्या बहिणी तुमचा आतुरतेने वाट बघत आहे आणि ती जी आस आहे, ती आतुरता आहे, ती कधीपर्यंत बघावी याबद्दल स्पष्टीकरण देणं तुम्ही गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका महिलांना पैसे मिळणार का? राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 15-16 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. याआधी महिलांना पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मकर संक्रांतीचा मुहूर्त सध्या 14 जानेवारी रोजी महिलांना पैसे देण्याची शक्यता आहे. याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी एकत्र दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. असा निर्णय आलेला नाहीये. बघा 4,500 मध्ये लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, कोणी म्हणत असेल ₹4,500 भेटणार, तर भेटणार नाही म्हणजे नाही भेटणार. कितीही झालं, हा जो हप्ता वाटप आहे, 18, 19 जानेवारी नंतर जरी झाला, तरी तुम्हाला 4,500 नाही म्हणजे नाही. हे लक्षात घ्या. कारण अजूनही फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आलेला आहे. फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आहे. अजून डिसेंबर महिन्याचा जी-आर नाहीये आणि डिसेंबरचाच नाही आला तर जानेवारीचा कधी येईल तुम्हीच लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. म्हणून अशा फेक चॅनलपासून तुम्ही सावध राहा. तुम्हाला ₹4,500 भेटणार नाही म्हणजे नाही. आता जर तुम्हाला हप्ता वाटप झाला शेवटच्या वीकमध्ये, आजचा शनिवार आहे, उद्या काय रविवार आणि त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये जर वितरण सुरू झालं, तर समजून घ्या तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1,500 देतील आणि हेही तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, जानेवारीमध्ये सुद्धा वाटप झाला. जानेवारीमध्ये बरोबर जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये वाटप झाला, तरी सुद्धा तुम्हाला ₹1,500 देईल. पण मला असं वाटतं 19 जानेवारी नंतर जर वाटप सुरू झाला, कारण की हे सरकार बोगस आहे. बोगस म्हणजे सर्वात बोगस सरकार आहे. कारण लाडक्या बहिणींना गेल्या 60 दिवसापासून नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा आतुरता लावून ठेवलेली आहे. स्वतः तेच बोलतात, "आम्ही ज्या महिन्याचा लाभ आम्ही त्या महिन्यामध्येच देऊ." अरे, तिकडे तुम्ही तुमच्या करप्शनमध्ये बिझी आहे, तुमच्या सीट्स आणण्यामध्ये बिझी आहे. पण या लाडक्या बहिणींचं टेन्शन का वाढवताय? या गोरगरिबीण बहिणी आहे, यांची अ, जे फॅमिली आहे, या फॅमिलीचं जे उदरनिर्वाह आहे किंवा मुलाचं शिक्षण आहे, मुलाचं आरोग्य आहे, हे कशाच्या माध्यमातून बघतात? या 1,500 या ₹3,000 च्या माध्यमातून बघतात आणि तुम्हाला तिकडे करप्शनसाठी, तुमच्या सीटसाठी काय पाहिजे? पैसे पाहिजे म्हणून तुम्ही या योजनेचा पैसा तिकडे वळवला का? याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आणि तुम्ही जितके मेल पाठवाल, जितके फोन कराल, तितकं आम्ही काय बनवू सक्षम बनू आणि लाडक्या बहिणींच्या मागण्या इतक्या ठामपणे तुमच्या समोर मांडू. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपासून हप्त्याची वाट पाहत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ऑक्टोबरचे हप्ते देण्यात आले. त्यानंतर आता डिसेंबर महिना संपला. अवघे 3 दिवस उरले आहेत. तरी हप्ता न आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आणि आता हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे, की बाबा ई-के-वाय-सी करायला लावली होती तुम्हाला. ई-के-वाय-सी अनिवार्य होती. तुम्ही केली काही महिन्यांनी. आता सरकारकडे डाटा येतील 31 डिसेंबर नंतर, बरोबर? आणि सरकार काय म्हणतील 16 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. म्हणजेच काय या 15 ते 20 दिवसांमध्ये सरकार काय करतील? पडताळणी करतील. आणि हे काही ऑफलाईन पडताळणी नाहीये, की बाबा हिचं ही या या बहिणीचं उत्पन्न एवढं आहे का? बहिणीचं उत्पन्न तितकं आहे का? यांच्याकडे सगळा डाटा उपलब्ध झालेला आहे. सगळा डाटा उपलब्ध आहे. तुमचा आय-टी रिटर्नचा डाटा आहे, तुमच्या फॅमिलीचा डाटा आहे, तुमचं कुटुंबाचा डाटा आहे, तुमच्या वडिलांचं इन्फॉर्मेशन आहे, पतीची इन्फॉर्मेशन आहे, सगळंच इन्फॉर्मेशन त्यांच्याजवळ आता पोहोचली आहे. तर लगेच त्यांना काय होईल इव्हॅल्यूएट करायला सोपं जातील आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, अनेक बहिणी आता अपात्र ठरणार म्हणजे ठरणार. हा नंबर पुढे आलेला आहे. तुम्हाला मी नेहमी सांगतो, मी तर म्हणतो लाखो बहिणींची अजूनही के-वाय-सी झालेली नाहीये. बरोबर? त्याचबरोबर ज्या बहिणींची के-वाय-सी झाली आहे, त्यांच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन आली आहे आणि त्याच्यामधून सुद्धा बहिणी आता अपात्र ठरू शकता. विचार करा लाडक्या बहिणींनो. तर आता यामध्ये काय होणार आहे आणि काय होणार नाही. तर जर सरकारने असं केलं, तर माझ्या लाडक्या बहिणी तुमचा रिव्हेंज घेतल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. रिव्हेंज म्हणजे काय? तुम्ही जर आमच्यासोबत असे वागले, तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत तशाच पद्धतीने वागू आणि निवडणुकीमध्ये सगळं बघून घेऊ. बरोबर? तर सरकारने इथे एक महत्वाचं काम करणं गरजेचं आहे. ई-के-वाय-सीची डेट वाढवणं गरजेचं आहे. ई-के-वाय-सीची डेट वाढवणं गरजेचं आहे. ई-के-वाय-सीची डेट वाढवणं गरजेचं आहे. कारण अजूनही लाखो बहिणींची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे आणि ही जर ई-के-वाय-सी पेंडिंग राहिली, तर त्या लाडक्या बहिणींनी काय करावं आणि काय नाही करावं, कारण त्यांचाच हक्क तो आहे. बरोबर? आजची तारीख आहे लाडक्या बहिणींनो 27. आज तर येणार नाही, 28 पण नाही, येणार नाही, संडे आहे.
जर आला तर आपल्याला 29, 30, 31 या तारखांमध्ये होऊ शकतो. इट माइट बी पॉसिबल. समजा या तारखांमध्ये झालं नाही, या 3 तारखांमध्ये जर झालं, तर तुम्हाला ₹1500 भेटतील. फक्त ₹1500 नोव्हेंबर महिन्याचाच भेटतील. पण आणि या पहिल्या 5 दिवसांमध्ये सुद्धा झालं, तरी सुद्धा तुम्हाला किती मिळतील? नोव्हेंबर महिन्याचाच मिळतील. पण लाडक्या बहिणींनो, जर 16 तारखेची आचारसंहिता संपली, 17, 18 सॅटर्डे, संडे, 19, 20, 21, 22 या तारखांमध्ये जर भेटलं, तर आपल्याला ₹3000 सरकारने द्यावे, हीच मागणी आपली असणार आहे. किती हजार? ₹3000 द्यावे, हीच मागणी आपली असणार आहे लाडक्या बहिणींनो. ₹3000 तरी द्यावे, कारण ₹4500 देणार नाही म्हणजे नाही. भलेही तुम्ही म्हणाल, "दादा, अरे जानेवारीचा महिना संपत आहे." जानेवारी चालू आहे. देणार नाही म्हणजे नाही. कारण की सरकारने आपल्या जवळचा पैसा कुठे लावला आहे? योजनेमध्ये. म्हणून तर एक्स्ट्रा निधी मागितला होता. हिवाळी अधिवेशनामध्ये बघा, एक्स्ट्रा निधी आणलेला होता. तोही पैसा तिकडे लावलेला आहे. तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो. सगळ्या आणि म्हणून तर आपल्याला मेल येत आहे. म्हणून तर लाडक्या बहिणींनो आपल्याला काय येत आहे? मेल येत आहे सरकारचा. बरोबर? आणि त्यानंतर किती हप्ते मिळणार लाडक्या बहिणींनो? आत्ता जर वाटप सुरू झालं येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तर ₹1500 मिळतील आणि आपल्या जानेवारीच्या 19 नंतर जर सुरू झाला तर आपल्याला ₹3000 मिळतील. बरोबर? या सप्ताह सुरू झालेल्या आहेत लाडक्या बहिणींनो आणि माझी स्वतःची बॅच चालू झाली आहे लाडक्या बहिणींनो जी-के अकॅडमीला. बरोबर? पॉलिटिकल सायन्स या विषयाची तुम्ही बघू शकता. ॲप डाउनलोड करू शकता. आता तुम्ही इथे थांबतो आणि महाराष्ट्रातील सर्वच बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.